Hello, welcome to my own law classes again. Now we are going to deal with a fresh short note, and that is Wakalatnama. Baga, when you pass out your LLB, you gave the exam of a Bar Council of India, the exam called as the AIB exam, All India Bar Council exam, and after that you become an advocate. Okay. ऑफकोर्स ऍडव्होकेट झाल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या क्लायंटच्या केसेस घ्याल आणि त्यांना कोर्टामध्ये रिप्रेझेंट कराल तिथं. ओके, बरोबर आहे. मग असंच कुठून कोर्टात कुठल्याही क्लायंटला रिप्रेझेंट करता येईल का सांगा तुम्हाला? तर ऑफकोर्स नाही करता येणार. मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, तर जेव्हा एखादा क्लायंट आपल्याला एखादी केस घेऊन अप्रोच करतो की माझ्यावर असा असा अन्याय झालाय किंवा माझ्यावर असं असं रॉंग झालेलं आहे, माझी अशी अशी प्रॉपर्टी गेली आहे, माझे असं असं पैसे गेलेले आहेत, रिकव्हर करायच्यात वगैरे वगैरे, तर मग त्या क्लायंटच्या बाजूनं ऍडव्होकेट म्हणून स्वतःला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण त्याच्याबरोबर एक डॉक्युमेंट साईन करतो, एक लिगल कॉन्ट्रॅक्ट करतो. आणि ते डॉक्युमेंट किंवा कॉन्ट्रॅक्ट म्हणजे असते वकालतनामा. ओके, तर या वकालतनामामध्ये काय असतं सांगा, तर दोन्ही पार्टीची नावं, त्याच्यानंतर काय असेल सांगा, तर ऍडव्होकेटचं नाव, ज्या दिवशी वकीलपत्र फाईल केलं त्या दिवशीची तारीख एक्सेट्रा. सो एक लिगल डॉक्युमेंट आहे ज्यानं क्लायंट त्या ऍडव्होकेटला ऍडव्होकेट म्हणून ऑथोराइज करतात. ओके, सो आय शेअर द नोट्स विथ ऑल ऑफ यू अँड विल डील विथ दिस शॉर्ट नोट ऑफ द वकालतनामा. This question maybe for a short note you are aware. वकालतनामा, let's check out. बघा, वकालतनामा काय आहे? First definition, हा, it's a legal document in India that authorize an advocate to represent a party in the court proceeding. एखाद्या पार्टीला कोर्टामधल्या प्रोसिडिंग मध्ये रिप्रेझेंट करण्याची जी ऑथॉरिटी क्लायंट ऍडव्होकेटला देतो ती त्या डॉक्युमेंटच्या थ्रू देतो, त्याला म्हणतात लिगल डॉक्युमेंट कॉल्ड एज अ वकालतनामा. हा वकालतनामा हा शब्द दोन वर्ड्स पासून झालेला आहे तयार. वकालत विच मीन्स अन ऑथॉरिटी और पॉवर ऑफ अटर्नी. ओके, आणि नामा म्हणजे डॉक्युमेंट. ओके, लक्षात येते. वकालत म्हणजे एक प्रकारे पॉवर ऑफ अटर्नी. तो आपल्याला आपल्या ऑन बिहाफ कोर्टात हजर राहण्याची पॉवर ऑफ अटर्नी देतो वकील पत्राच्या थ्रू. when a person engage the service of the lawyer to represent them in a legal matter, आपण क्लायंट काय साईन करून देतो? वकील पत्र. दे साईन अ वकालतनामा विच फॉर्मली अपॉइंट अ लॉयर टू ऍक्ट ऑन देअर बिहाफ. वकील पत्र साईन क्लायंटने केलं की मग ऍडव्होकेट फॉर्मली अपॉइंट झाला त्याचं लॉयर म्हणून. इट आउटलाईन द स्कोप ऑफ द लॉयर ऑथॉरिटी, स्पेसिफिक केस मॅटर फॉर रिप्रेझेंटेशन. हा, डिटेल दिलेले असतात ना कुठल्या केसमध्ये कशासाठी. हा, इट ऑल्सो नोन एज अ मेमो ऑफ अपिअरन्स, वकील पत्र. हा, अशा वेगवेगळ्या नावानं पण ते ओळखलं जाते. देर इज नो मेन्शन ऑफ एनी पर्टिक्युलर डेफिनेशन ऑफ वकालतनामा इन द सीपीसी और पॉवर ऑफ अटर्नी ऍक्ट. अशी कुठली स्पेसिफिक डेफिनेशन नाहीये बरं का त्याला खरं. हा, नाव बघा काय लिहिलं पुढं. द मिनिंग ऑफ वकालतनामा ऍडव्होकेट वेलफेअर फंड ऍक्ट 2001 मध्ये दिलेला आहे. हा, काय दिलेलं बघा, वकालतनामा इन्क्लूड एक मेमोरंडम ऑफ अपिअरन्स आहे ते. हा, माझ्या ऐवजी तुम्ही हजर राहा कोर्टात. वकालतनामा include a memorandum of appearance or other document by which an advocate is empowered to appear or plead before any court, tribunal or other authority. ज्यांना ऍडव्होकेटला ऑथॉरिटी दिले की त्यांच्या क्लायंटच्या ऑन बिहाफ ऍडव्होकेट कोर्टात हजर राहू शकतात. हा, द होल्डर ऑफ द वकालतनामाला ऍडव्होकेट म्हणतात, प्लीडर म्हणतात, काउन्सिल म्हणतात, वकील म्हणतात, अटॉर्नी म्हणतात. हा, जो ऍक्सेप्ट करतो वकालतनामा ऑन बिहाफ ऑफ अ क्लायंट और पार्टी टू लिटिगेशन. ओके, कोण अपॉइंट करू शकतो बघा वकिलांना? माझ्या घरी चोरी झाली आहे, मी स्वतः, किंवा माझे पैसे कोणीतरी घेतलेत आणि देत नाहीयेत, मी स्वतः अग्रीवड पर्सन वकिलांना अपॉइंट करू शकतो. फर्स्ट, अग्रीवड पर्सन कॅन ऑथोराइज वकालतनामा. नंबर 2, माझा एखादा पॉवर ऑफ अटर्नी होल्डर, मी ज्याला अधिकार दिलेत माझ्या मॅटरचे, तो माझ्या ऑन बिहाफ वकील अपॉइंट करू शकतो. सो एनीबडी होल्डिंग द पॉवर ऑफ अटर्नी फॉर अग्रीवड पर्सन, किंवा माझे प्रतिनिधी, माझे लिगल रिप्रेझेंटेटिव्ह वगैरे, एनीबडी रिप्रेझेंटिंग द अग्रीवड पर्सन इन द ट्रेड बिझनेस, किंवा वकालतनामा कॅन ऑल्सो बी ऑथोराइज बाय द जॉईंट पार्टी इन द केस इन ऑर्डर टू अपॉइंट आयदर सेट ऑफ ऍडव्होकेट और सेम ऍडव्होकेट. ओके, जॉईंट मॅटर असेल तर त्यातल्या आयदर पार्टी वकालतनामा साईन करून देऊ शकते. वकालतनामामध्ये आता काय काय पाहिजे बघा, महत्वाचा मुद्दा. गुड वकालतनामा शुड कंटेन द फॉलोइंग. हा, नंबर 1, ज्या दिवशी वकीलपत्र सही केलं ती तारीख, डेट ऑफ वकालतनामा. नंबर 2, त्या केसचं नाव, ज्यात तुम्ही त्या वकिलांना वकील म्हणून अपॉइंट केले, नेम ऑफ द केस इन विच ऍडव्होकेट अपॉइंटेड.
नंबर 3, कुठल्या कोर्टात ती केस चालू आहे, द नेम ऑफ द कोर्ट और कोर्ट्स इन विच ऍडव्होकेट इज बिंग अपॉइंटेड. नंबर 4, कुणी तुम्हाला वकील पत्र दिलेलं आहे, द नेम ऑफ द पर्सन ऑथोरायझिंग द ऍडव्होकेट. एकदा साईन केलेलं वकील पत्र मागं घेता येते काय, तर हा. वकालतनामा कॅन बी रिवोक्ड or withdrawn by the client any time. However, it's important to follow the proper legal procedure for revocation depending on the jurisdiction. हा, अर्थात वकील पत्र मागे घेताना जी काही प्रोसिजर आहे ती प्रॉपर प्रोसिजर फॉलो करावी लागते. नो वकालतनामा इज needed for performing other legal work like giving opinion, sending notice, drafting petition or other document. हे जे काही किरकोळ क्लिनिकल वर्क आहे त्याच्यासाठी काय वकालतनामा साईन करावा लागतो असं नाहीये. सो बाय द वे, वकालतनामा म्हणजे लिगल डॉक्युमेंट आहे ज्याला क्लायंट ऍडव्होकेटला त्यांच्या ऑन बिहाफ हजर राहण्याची ऑथॉरिटी देतो. क्लायंटची सही असते, वकिलांची सही असते, डेट ऑफ वकीलपत्र असतं, त्याच्यावरती नेम ऑफ द कोर्ट असतं, नेम ऑफ द पार्टीज असतं, कुठली केस आहे ते केसचा नंबर असतो. अ व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट कॉल्ड एज अ वकालतनामा. We are finishing here. I hope you understood. If you have any doubt, you can ask me.